तू एलिमिनेशनच्या दिवशी असं गाणं तू विचार कसा केलास मला सांग सिलेक्ट करायचा? मी ठरवलं होतं की आज आपलं म्हणजे नाट्यगीत गायचं हे ठरवलं होतं. ते कोणत्या दिवशी येईल, एलिमिनेशनला येईल किंवा ट्रॉफीला, हे माझ्या काही मनात नव्हतं आणि ते एलिमिनेशनला आलं. त्याच्यामुळे जे होईल ते होईल. फॅन्टॅस्टिक. तुझं धाडस आहे बाबा खरंच. हे म्हणजे मला नाही वाटत की बरे लोक त्यांनी आजच्या दिवशी हे गाणं नक्की टाळलं असतं, पण तू हे धाडस केलंस. त्याच्यामध्ये मी फॅन झाली आहे त्यामुळे तुझी. थँक्यू. वंडरफुल. व्हेरी नाईस. बेला उभं राहून टाळलं. धनश्री काय बोलायला पाहिजे म्हणजे आता इतकं काम, इतकं कंपोज असतेस ना दरवेळेला तू. एक मनाची जी शांतता लागते ना ती कायम तुझ्या गाण्यात दिसते मला, की असं डोळे बंद करून ऐकत राहावं बस तुझं गाणं. इतकं सुंदर गातेस दरवेळेला. अतिशय सुंदर झालं आणि प्रत्येक जागेचं वजन इतकं छान होतं. शेवटचा षड्ज लावलास तो सुद्धा शांत होता. फार फार सुरेख. म्हणजे थँक्यू. शब्द नाही आहेत. खूप सुरेख गायलीस. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. कारण किती अगदी उई पासून ते वृक्षवल्ली टू किती व्हरायटी गायली आहे. आणि आज एलिमिनेशनच्या दिवशी हे गाणं तर बुवांना या निमित्ताने वंदन करतो की क्या बात आहे. त्यांनी असं काम करून ठेवलं की दरवेळी ऐकताना तितकीच मजा येते. आणि तुला पण सॅल्यूट. क्या या दोघांनी एवढी तारीफ केली आहे, पण आणखी खूप चांगलं झालं असतं गाणं हे माझ्या दृष्टीनं. एवढी खास नाही मजा आली. मार्क्स देऊया. दशपावली बघूया. 1 2 3 4 5 6 7 8 7. सॉरी पण खूपच छान गायलीस म्हणून 3 मार्क्स आणखी देतो तुला. व्हेरी नाईस. गॉड ब्लेस यू. थँक्यू. हा